भ्रष्टाचारी, दोषी, बोगस अपंग प्रमाणपत्रधारी, षडयंत्रकारी, वादग्रस्त विजय दाजी बैत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली तथा तत्कालीन गट शिक्षणाधिकारी खेड यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यांना दापोलीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी पद देण्यात येऊ नये म्हणून आम्ही बिरसा क्रांती दल रत्नागिरी व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन रत्नागिरी या दोन संघटनेतर्फे माननीय गट विकास अधिकारी दापोली व माननीय सभापती पंचायत समिती दापोली यांना नुकतंच अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे. भ्रष्टाचारी, दोषी, षडयंत्रकारी, बोगस अपंग प्रमाणपत्रधारी विजय दाजी बैत हे महिला शिक्षकांवर, शिक्षक कर्मचारी व विशेष करून आदिवासी कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक अत्याचार करत होते. त्यांची चौकशी होऊन हे विजय दाजी बैत चौकशी अहवालात दोषी ठरलेले आहेत. दोषी ठरल्यानंतर जिल्हा परिषद रत्नागिरी प्रशासनाने त्यांच्यावर नाममात्र कारवाई केलेली आहे. मात्र या वादग्रस्त अधिकाऱ्याला खेड तालुक्यातून हकलपट्टी करून दापोली येथे त्यांना बदली केलेली आहे. तेव्हा हा जो अधिकारी आहे दापोलीत राहून आपल्याला दापोलीचं पद गट शिक्षणाधिकारी पद मिळावं म्हणून राजकीय लोकांमार्फत वशिला लावत आहे. मात्र हा जो अधिकारी आहे हा वादग्रस्त आहे. हा शिक्षकांना त्रास देणारा एक षडयंत्रकारी असा हा अधिकारी आहे. शासनाची फसवणूक करणारा असा हा अधिकारी आहे. अशा ज्या वादग्रस्त आणि ज्याची पात्रता वादग्रस्त आहे अशा अधिकाऱ्याला गट शिक्षणाधिकारी सारखं महत्त्वाचं जबाबदारीचं पद देऊ नये अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे. विजय दाजी बैत यांच्या विरोधात शिक्षक संघटनांनी आंदोलन केलेलं आहे. नंतर मी स्वतः या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून अनेकदा जिल्हा परिषद रत्नागिरी येथे उपोषण केलेले आहे. विजयदाजी बैत यांच्यावर जिल्हा बदली शिक्षकाकडून प्रत्येकी 22,000 रुपये घेणे, महिला शिक्षकांना अपमानास्पद वागणूक देणे, षडयंत्र प्रकारात स्वतःला वाचवण्यासाठी स्वतः लिहून ठेवलेल्या पत्रावर बॉन्ड पेपरवर शिक्षकांकडून जबरदस्तीने सह्या करून घेणे, त्याचबरोबर अनेक आदिवासी कर्मचाऱ्यांवर दबावतंत्र वापरून त्यांच्यावर अत्याचार करणे, नंतर स्वतः अपंग नसून अपंगाचं प्रमाणपत्र मिळवून अनेक शासकीय योजनांचा फायदा घेणे, कामाच्या बदल्यात त्यांच्या स्वतःच्या दुकानातून साहित्याची मागणी करणे, आर्थिक मागणी करणे, शिक्षकांचे जाणीवपूर्वक पगार थांबवणे, अशा पद्धतीचे अनेक गंभीर आरोप या विजय दाजी बैत या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर आहे. या अधिकाऱ्याची करतूत अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून आलेली आहे. उदाहरणार्थ विजय दाजी बैत यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार, त्रिसदस्यीय समिती चौकशी करणार, विजय दाजी बैत यांची उचलबांगडी, नंतर विजय दाजी बैत यांच्या चौकशीचे आदेश, विजय दाजी बैत यांच्या बोगस अपंग प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी, विजय दाजी बैत यांना सेवेतून बडतर्फ करा, बिरसा क्रांती दलाची मागणी, असे अनेक गंभीर असे काही विषय आहेत त्यावरती वृत्तपत्रात यांच्या वाईट कृत्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. नंतर शिक्षक बदल्यांचा ऑडिओ व्हायरल, गट शिक्षणाधिकारी विजय दाजी बैत
यांच्या चौकशीचे आदेश, असे काही ज्या बातम्या आहेत त्या G24 तास, TV9 सारख्या TV न्यूजवर आलेल्या आहेत. त्यामुळे या विजयदाजी बाईत यांनी जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागाचं नाव आपल्या वाईट कर्तृत्वामुळे खराब केलेलं आहे. आपल्या जिल्हा परिषद रत्नागिरीला बदनाम केलेला आहे, कलंकित केलेला आहे. तेव्हा असा कलंकित जो बदनाम असा जो अधिकारी आहे त्याला गट शिक्षणाधिकारी पद देऊ नये अशी मागणी आम्ही गट विकास अधिकारी व सभापती यांच्याकडे केलेली आहे. तरीसुद्धा या सगळ्या आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष करून जर शिक्षण विभाग रत्नागिरीने या वादग्रस्त अधिकाऱ्याला जर गट शिक्षणाधिकारी पद दिलं तर आम्ही बिरसा क्रांती दल व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन रत्नागिरी ह्या 2 संघटना यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू आणि आंदोलनाचे जे काही परिणाम होतील त्या सर्व परिणामांना शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरीचे वरिष्ठ अधिकारी राहतील असा इशारा सुद्धा आम्ही या माध्यमातून देऊ इच्छितो. तेव्हा अशा या वादग्रस्त अधिकाऱ्यांवर कारवाई तर व्हावीच, मात्र जाणीवपूर्वक मुद्दामून शिक्षकांना त्रास देण्यासाठी गट शिक्षणाधिकारी पद मुळीच देऊ नये अशी आम्ही मागणी करत आहोत. जय हिंद, जय भारत.